चला त्या मावशी, मी पूजा, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी ना एखादी तरी व्यक्ती असते ज्याला दूध तूप चालत नाही, तूप आवडत नाही किंवा आरोग्यामुळे टाळावं लागते. आणि मग जेव्हा काही गोड खाण्याचं येतो तेव्हा ही लोक बाजूला बसतात. म्हणून हा मी शिरा त्यांच्यासाठी बनवत आहे. थोडाच मी किंचित तुपाचा इथे वापर केला, दुधाचा थोडाही वापर केला नाही. ज्याला दूध तूप चालत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि ड्राय रोस्ट करू शकता. बघा, थोडं थोडं तूप ॲड करून ड्रायफ्रूट टाकलं आणि चांगलं लाल होईपर्यंत सर्व मिश्रण हे परतलं. थोडंसं खरपूस भाजायचं, एक हात चालवायचा. रवा भाजताना छान रोस्ट होतो. थोडंसं हलका सुगंध येण्यासाठी मी तुपाचा वापर केला आहे. तुम्ही पूर्णपणे तूपही टाळू शकता. खरं सांगायचं तर घरातल्या प्रत्येकासाठी थोडा विचार करून आपण जेवण बनवतो. जेव्हा ते म्हणतात खूप छान झालं तेव्हा सगळा थकवा निघून जातो बरं का. हा शिरा अगदी सोपा आहे, कमी साहित्यात तयार होणारा आहे. तुमच्या घरी पण कोणी दूध तूप टाळत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रवा छान भाजल्यानंतर काढून घेऊ, कढई ठेवू, त्यामध्ये थोडंसं तूप किंचित ॲड करू आणि जेवढा आपल्याला मेजरमेंट हवा आहे, मी 2-3 लोकांचा बनवत आहे. तुम्ही जास्त किंवा कमी लोकांचा बनवत असाल तर प्रमाण हे कमी जास्त घेऊ शकता. थोडंसं पाणी टाकून मी यात थोडंसं फूड कलर टाकला आहे छान दिसण्यासाठी. थोडीशी साखर टाकायची. पाण्याला आणि साखरेला छान उकळी येऊ द्यायची. छान पाण्याला उकळी आल्यानंतर साखरही पूर्णपणे विघळल्या जाते. छान उकळी आली की आपण रोस्ट केलेला रवा त्यामध्ये ॲड करायचा आणि हलक्या हाताने कमी आचेवर हलकं हलकं ढवळून घ्यायचं. बघा, दिसायलाही सुंदर आणि तसाच चवीलाही अप्रतिम असा शिरा झाला आहे बरं. नक्की ट्राय करा. सकाळी नाश्त्याला उशीर झाला म्हणून काय बनवा म्हणून गोड खाण्याची खूप इच्छा होती. दुधातुपाचं मला चालतं पण घरात एक दोघाला चालत नाही, म्हणून हा शिरा मी बनवला आहे. कसा वाटला नक्की तुम्ही पण या पद्धतीत ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मला नक्की सबस्क्राईब करा. बघा, वाफ ठेवून आपला 5-7 मिनटं हलक्या आचेवर हा शिरा शिजला. शिजल्यानंतर झाकण काढायचं आणि बघा कसा मऊ लुसलुशीत, खायला चविष्ट असा गरमागरम शिरा. नक्की ट्राय करा. कसा वाटला तुम्ही केल्यानंतर नक्की मला कमेंटमध्ये सांगा.